नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। बघा, आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। यासोबतच लाडक्या बहिणींना आता पैठणी मिळणार आणि यासोबतच लाडक्या बहिणींना मोबाईल सुद्धा मिळणार। आता हे बघूया आपण नेमकं काय आहे, हे कधी मिळणार, काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। उद्या जर आपण बघितलं तर हे 10 जिल्हे सर्वात अगोदर वाटप होणार आहेत। उद्या टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होतील। लक्षात घ्या, सगळ्यात मोठी बातमी म्हणजे बाकीचे काही बँक खाते आहेत, मी जे सांगतोय तेवढेच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। काही बँकेचे खाते जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। ते कोणते खाते आहेत जे रद्द करण्यात आलेले आहेत, या सगळ्यांची माहिती आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत। बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला उद्या पैसे यायला हवेत, तर खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी इथं व्हिडिओ पूर्ण पाहायचा, एवढीच माझी नम्र विनंती। कारण तुम्ही काय करता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही आणि मग तुम्हाला तिथं पूर्ण माहिती, खरी माहिती मिळत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर आज तिथं भरपूर अर्जाची पडताळणी झालेली आहे। जवळपास 15 ते 20 लाख लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात आलेली आहे आणि त्याचीच आता बघा आपल्याकडे यादी आलेली आहे। आता मी तेच तुम्हाला यादी सांगणार आहे, कोणाचं नाव आहे, कोणाचं नाव नाही, मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच कळणार आहे की आपलं याच्यामध्ये नाव आहे की नाही। कारण बघा, ज्याचं याच्यामध्ये नाव नसणार आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे आणि तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत। परंतु जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला आता उद्या पैसे यायलाच पाहिजेत, कारण खरं तर आता मी जे सांगतोय ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। ज्यांना असं वाटतं की आपल्याला उद्या पैसे यायला पाहिजेत त्यांनी 100% हा व्हिडिओ बघायचा आहे। बाकीच्यांनी नाही बघितलं तरी चालेल, कारण सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा व्हिडिओ हा असणार आहे। जर तुम्हाला पण वाटत पाहिजे असेल की आपल्याला सुद्धा कुठेतरी आज पैसे यायला हवेत, तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आता सांगतोय ती म्हणजे यादी आलेली आहे। हो, यादी आपल्याकडे आता आलेली आहे आणि जाहीर आता यादी आपल्याकडे, पूर्णतः यादी आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता मी एक सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की बाबा डिटेलमध्ये की काय आहे, नेमकं काय चालू आहे, आता जे खरे आपण जे बातम्या बघतोय त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये देणार आहे। बघा, जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जवळपास, जर आपण कोणी म्हणतंय की 2100 रुपये येणार, कोण म्हणतंय 1500 रुपये येणार, कोण म्हणतंय 3000 रुपये येणार, तर कोण म्हणतंय की 10500 येणार आणि कोणी म्हणतंय की लाडक्या बहिणींना पैठणी मिळणार, कोण म्हणतंय मोबाईल मिळणार। पण कितपत हे खरं आहे, कारण खरी बातमी फक्त आपल्या चॅनलवरती असते, तुम्हाला माहिती आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मी आहे ती पैठणीबद्दल सांगतो, कारण पैठणीबद्दल सगळ्या लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे। बघा, भरपूर ठिकाणी आता असं सांगितलं जात आहे की पैठणी मिळणार आहे, मोबाईल मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक माझी नम्र विनंती आहे की असं कुठलंही गिफ्ट तुम्हाला मिळणार नाही। प्लीज अशा जे काही फ्रॉड आहेत अशा फ्रॉडमध्ये पडू नका। जर तुम्हाला चुकून मेसेज आला आणि त्याच्यावर जर तुम्ही लिंक क्लिक केलं तर तुमच्या बँकेतले सगळे पैसे त्या व्यक्तीला निघून जातील। तर कृपया करून कुणी असे व्हिडिओ बघू पण नका ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की पैठणी मिळणार, काय मिळणार। पूर्ण ह्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की आपला व्हिडिओ पूर्ण बघा। जे लोक आपला व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, परंतु जे लोक आपले व्हिडिओ बघत नाहीत त्यांना मात्र नक्कीच त्यांचं बँक खातं हे खाली होणार आहे। आता बघा, मोबाईल मिळणार नाही आहे, पैठणी कुठलंही मिळणार नाही। मिळणार आहे फक्त 830 रुपये गॅसचे आणि लाडकी बहीण योजनेचे हप्ते। आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते किती मिळणार ह्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आता मी तुम्हाला यादीसुद्धा दाखवणार आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सुद्धा सांगणार आहे, जिल्ह्याची कुठली यादी आहे ती सांगणार आहे, बँकेची यादी कोणती आहे ती सगळे डिटेल आपण बघणार आहोत। फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथं व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि पटकन आता आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही। आणि याच्यासोबतच तुम्हाला आता व्हिडिओला एक लाईक करा, चला पटकन लाईक करून घ्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे हप्ते। आता बघा, जानेवारीचा हप्ता अजून तरी हा 1500 रुपयेच ठरलेला आहे, तो काही 2100 झालेला नाही। त्यामुळं ज्यांनी कुणी व्हिडिओ बघत असेल आणि सांगत असेल की 2100 मिळणार, तर प्लीज तो व्हिडिओ तिथंच थांबवा, व्हिडिओ बघूच नका, कारण तो साफ व्हिडिओ खोटा असणार आहे। पहिली गोष्ट तर फक्त 1500 रुपये मिळणार आहेत आणि ते 2100 तुम्हाला एप्रिलमध्ये चालू होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला एकही हप्ता आला नाही
अशा लाडक्या बहिणींना काय बघा, तुम्हाला हप्ता न येण्याचं कारण, आता डिसेंबरचा जर हप्ता आला नसेल तर सगळ्यात मोठं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण डिसेंबरमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले असतील बरोबर. ज्यांना आलेला नाही त्यांच्यासाठी 2 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण सांगतोय, पहिलं कारण लक्षात घ्या, तुमचं आधार सीडिंग अजूनही झालेलं नाही. जरी तुम्ही म्हणत असाल की झालंय दादा, तरी नाही, ती झालेलं नाही. फक्त तुम्हाला झालंय म्हणून सांगितलं गेलेलं आहे, तिथं काही झालेलं वगैरे नाही. तर एकदा प्लीज उद्या जाऊन आपलं आधार सीडिंग करून घ्या, स्वतः एकदा चेक करा. कारण तुम्हाला जर डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर ते मेन कारण आहे. कारण भरपूर म्हणजे जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. ज्या काही 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांचं अजूनसुद्धा आपण म्हणू शकतो की आधार सीडिंग तिथं राहिलेलं आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण सांगतो, तुमचं अकाउंट ब्लॉक असणं किंवा ते अकाउंट बंद असणं. त्याचं कारण म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन्स झालेले नाहीत आणि ट्रान्झॅक्शन्स न झाल्यामुळे तुमचं अकाउंट बंद झालं आहे आणि तिथं पेमेंट कॅन्सल केलेलं आहे. ह्या 2 गोष्टी प्रमुख आहेत. आता लक्षात घ्या, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी सांगतो तुम्हाला. ब्रेकिंग न्यूज काय आहे तर काही इथं निकष लावलेले आहेत, 4 ते 5 आता निकष लावलेले आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता येण्यास थोडासा वाट पाहावी लागणार आहे, ते सुद्धा सांगणार आहे. परंतु ज्याला एकही हप्ता आला नाही त्याला जानेवारीचा हप्ता मिळून 10,500 रुपये हे 7 हप्त्याचे मिळणार आहेत. जर तुम्हाला पहिले 5 हप्ते आले असतील तर डिसेंबर आणि जानेवारीचे तुम्हाला 3,000 मिळतील आणि सगळेच हप्ते आतापर्यंतचे आले असतील तर फक्त जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. याच्यासोबतच तुम्हाला गॅसचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत. उद्यापासून ते कदाचित सुरू होतील सुद्धा. परंतु बघा, आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे खाते सांगतो, जी खाते बंद झालेली आहेत किंवा जी आत्ता फक्त चालू आहे. ती म्हणजे SBI पोस्टाचं खातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2 खात्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे पडत आहेत. याच्यानंतर ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया, अशा महत्त्वाच्या बँकेमध्येच पैसे पडत आहेत. काही लाडक्या बहिणींचे खाते इथं रद्द करण्यात आलेले आहेत, बंद करण्यात आलेले आहेत. तर कुणाची जे लाडक्या बहिणी योजनेच्या ह्याच्या निकषामध्ये बसत नाहीत अशांचे खाते बंद करण्यात आलेले आहेत किंवा त्यांना ट्रान्झॅक्शन्स होणार नाहीत किंवा एखाद्या पुरुषानं स्त्रीच्या नावानं काढलं असेल तर असे फेक अकाउंट इथं बंद केले गेलेले आहेत. आणि जे निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना ट्रान्झॅक्शन होणार नाहीत, त्यामुळे त्यांचंसुद्धा अकाउंट तिथं कदाचित ब्लॉक केलं जाऊ शकतं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय, खुशखबर काय आहे तर उद्यापासून तिथं हप्ता तुम्हाला यायला सुरुवात होईल. परंतु तुमचं नाव यादीत आहे की नाही कसं चेक करायचं आहे तर तुम्हाला मी इथं 4 निकष सांगतोय. पहिली गोष्ट, जर तुमच्याकडं जसं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की जर तुमच्याकडं गाडी नसेल, 4 चाकी गाडी जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार, हा पहिला निकष. दुसरा निकष, तुम्ही कुठंही सरकारी योजनेत भाग घेतलेला नसावा. तिसरा जे म्हणजे सरकारी नोकरीमध्ये तुम्ही नसावं. आणि चौथा म्हणजे तुमच्या जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि 5वं म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे सेम पाहिजे. हे जर 5 सगळं तुमचं बरोबर असेल तर तुमची यादीत नाव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जर हे तुम्ही जर ह्या 5 नियमांमध्ये बसत नसाल तर तुमचं यादीत नाव नाही आणि तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता जिल्हे सांगतो तुम्हाला, 10 जिल्हे कोणते आहेत तर बघा, जवळपास आपण बघितलं पुणे, मुंबई उपनगर, तिथं सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तिकडे जर आपण बघितलं तर जालना, गडचिरोली, अमरावती, इकडं आपण नाशिक, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे, असा मंत्रिमंडळामध्ये बैठक निर्णय झालेला आहे. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुमची यादीत नाव असेल, जर नसेल तर तुमचं यादीत नाव नाही आणि तुम्हाला कदाचित पैसे येणार नाहीत. आता याच्यामध्ये तुम्ही सांगायचं की तुम्ही नियमांमध्ये बसत आहात का नाही, तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत हे सगळं डिटेलमध्ये सांगा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा, त्याचा रिप्लाय केला जाईल. परंतु लक्षात घ्या, तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्या इथे खरी माहिती तुम्हाला देण्यात येते आणि ती म्हणजे एकदम अपडेटेड माहिती असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.